नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे. पैसा. हो, पैसा. पण हा पैसा म्हणजे नक्की काय? आपल्या पाकिटातल्या नोटांना किंवा बँक खात्यातल्या आकड्यांना किंमत येते कुठून? आपल्या श्रोत्यांनुसार या पैशाचा प्रवास म्हणजे माणसाच्या विचारांनी घेतलेल्या 3 मोठ्या उड्यांची कहाणी आहे. आपण आज हीच कहाणी उलगडणार आहोत. आणि ही कहाणी सुरू होते हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा पैसा म्हणजे काहीतरी ठोस उपयोगी वस्तू असायची. त्याला कमॉडिटी मनी किंवा वस्तू पैसा म्हणतात. वस्तू पैसा. आपल्या स्रोतांमध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण दिलं आहे ते म्हणजे गुरुधूर. हो, म्हणजे गाय, बैल वगैरे. सुरुवातीला मला हे जरा विचित्र वाटलं, पण विचार केल्यावर पटतं. गाय दूध देते, शेतीला मदत करते, म्हणजे तिची एक स्वतःची किंमत आहे, नाही का? अगदी. तिची एक उपयोगिता आहे आणि तिला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणंही सोपं आहे. पण यात अडचणीही असणारच. खूप मोठ्या अडचणी होत्या. विचार करा, तुम्हाला फक्त 1 किलो धान्य घ्यायचंय. तुम्ही काय अर्धी गाय कापून देणार का? नाही, नाही. शक्यच नाही. म्हणजे विभाजनाची मोठी समस्या होती. आणि दुसरं म्हणजे ती गाय आजारी पडली किंवा समजा मेली तर तुमचा सगळा पैसा एका रात्रीत शून्य होऊ शकतो. म्हणजे टिकाऊपणाचाही प्रश्न होता. मग यावर उपाय म्हणून माणूस एका अशा गोष्टीकडे वळला जी दिसायला सुंदर होती, पण जिचा थेट जगण्यासाठी काहीच उपयोग नव्हता. एका चमकदार पिवळ्या धातूकडे. सोनं. हो, सोनं. आणि सोनंच का? यामागे खूप रंजक कारणं आहेत. एक तर ते दुर्मिळ आहे, पण सापडणारच नाही इतकंही दुर्मिळ नाही. ते गंजत नाही, म्हणजे हजारो वर्ष टिकतं आणि त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करता येतात. म्हणजे ती विभाजनाची समस्या सुटली. पण या सगळ्याच्या पलीकडे एक मानसशास्त्रीय कारण आहे, ते चमकतं. अच्छा. ते सूर्यासारखं दिसतं आणि अनेक संस्कृतींमध्ये त्यांना दैवी मानलं गेलं. आणि इथेच माणसांनी पहिली मोठी वैचारिक उडी घेतली, बरोबर ना? गायीसारख्या उपयोगी वस्तूवरून थेट सोन्यासारख्या इन्युटिल म्हणजे थेट उपयोग नसलेल्या वस्तूवर विश्वास ठेवणं. बरोबर. तुम्ही सोनं खाऊ शकत नाही, ते तुम्हाला थंडीपासून वाचवत नाही, मग त्याला एवढं मोल का? याचं उत्तर एका शब्दात आहे विश्वास. विश्वास. सामूहिक विश्वास. सोनं मौल्यवान आहे कारण आपण सगळेजण मानतो की ते मौल्यवान आहे. मी तुमच्याकडून सोन्याच्या बदल्यात गहू घ्यायला तयार आहे कारण मला विश्वास आहे की पुढे जाऊन कोणीतरी तुमच्याकडून त्याच सोन्याच्या बदल्यात काहीतरी घेईल. अगदी. ही एक साखळी आहे जी केवळ विश्वासावर टिकून आहे. पण फक्त विश्वासच म्हणजे त्याची स्वतःची काहीच गुणवत्ता नाही का? कारण ते सुंदर दिसतं, गंजत नाही, हे सुद्धा महत्वाचं होतंच ना. की ही कारणं आपण आपल्या विश्वासाला आधार देण्यासाठी नंतर जोडली. खूप चांगला मुद्दा आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. सोन्याच्या भौतिक गुणधर्मांमुळेच, म्हणजे ते टिकाऊ आणि दुर्मिळ असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं सोपं गेलं. पण त्याचं मूल्य त्याच्या भौतिक गुणधर्मांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आणि ते मूल्य केवळ आपल्या सामूहिक कल्पनेतून, आपल्या विश्वासातून निर्माण झालं आहे. हीच ती पहिली मोठी मानसिक झेप होती. ठीक आहे, म्हणजे सोनं चाललं कारण सगळ्यांचा त्यावर विश्वास होता. पण मी विचार करतोय, समजा मला एक अख्खं जहाज खरेदी करायचं असेल, तर मी सोन्याच्या विटांनी भरलेला ट्रक घेऊन जाणार का? नाही. ते तर खूपच अव्यवहारी आणि धोकादायक वाटतंय. चोरांची तर चंगळच होईल. बरोबर. आणि याच समस्येतून दुसरी मोठी मानसिक उडी जन्माला आली. लोकांनी आपलं सोनं सुरक्षित राहावं म्हणून ते सोनारांकडे किंवा सुरुवातीच्या बँकांकडे ठेवायला सुरुवात केली. ओके. बँक ते सोनं आपल्या तिजोरीत ठेवायची आणि त्या बदल्यात एक कागदी पावती द्यायची. अच्छा, म्हणजे एक प्रकारची रिसीट. हो. आणि त्या पावतीवर लिहिलेलं असायचं की ही पावती आणणाऱ्या व्यक्तीला आम्ही इतक्या वजनाचं सोनं देण्यास वचनबद्ध आहोत. हळूहळू लोक व्यापारात थेट सोनं देण्याऐवजी याच पावत्यांची देवाणघेवाण करू लागले. कारण पावतीसोबत बाळगणं सोन्यापेक्षा कितीतरी सोपं आणि सुरक्षित होतं. खरंय. याच पावत्या म्हणजे आजच्या बँक नोटांची पहिली आवृत्ती. म्हणजे ही दुसरी मानसिक उडी होती. आता लोक फक्त सोन्यावर विश्वास ठेवत नव्हते, तर ते त्या कागदाच्या तुकड्यावर आणि तो कागद देणाऱ्या बँकेच्या वचनावर विश्वास ठेवत होते. अगदी. यालाच गोल्ड स्टँडर्ड किंवा सुवर्ण परिमाण असं म्हणतात. प्रत्येक चलनी नोटेमागे बँकेच्या तिजोरीत ठराविक प्रमाणात सोनं असायलाच हवं, हा नियम होता. अच्छा. आपल्या स्रोतांमध्ये एक गमतीशीर आकडा दिलाय की 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत $20ची नोट म्हणजे बरोबर 1 औंस सोनं. बापरे. म्हणजे तुम्ही ती नोट घेऊन बँकेत गेलात तर तुम्हाला खरोखरच सोनं हातात मिळायचं. आजच्या काळात विचारही करू शकत नाही आपण याचा. कल्पनाच करवत नाही. पण ही व्यवस्था तर खूप चांगली वाटते. सरळ, सोपी आणि सोन्याचा आधार असलेली. मग गडबड कुठे झाली?
ही व्यवस्था का मोडली? कारण ही व्यवस्था जेवढी सोन्यावर अवलंबून होती तेवढीच ती माणसाच्या भीती आणि लालसेवरही अवलंबून होती. म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेत सगळं आलबेल असतं तेव्हा कोणीच बँकेत जाऊन सोनं मागत नाही. पण जेव्हा युद्धासारखी किंवा आर्थिक मंदीसारखी परिस्थिती येते तेव्हा लोकांमध्ये भीती पसरते. त्यांना वाटतं की बँक बुडेल आणि आपलं सोनं जाईल. आणि मग सगळे एकाच वेळी आपलं सोनं परत मागायला बँकेत धाव घेतात. यालाच बँक रन म्हणतात ना? हो, आणि कोणतीच बँक आपल्या तिजोरीत 100% सोनं ठेवत नाही बरं का. ते लोकांकडून जमा झालेला पैसा म्हणजे सोनं कर्ज म्हणून इतरांना देतात आणि त्यावर व्याज कमावतात. बरोबर. त्यामुळे जेव्हा सगळेच एकाच वेळी सोनं मागायला येतात तेव्हा बँकेकडे द्यायला पुरेल इतकं सोनं नसतंच आणि बँक कोसळते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला असं अनेकदा झालं. यावर उपाय म्हणून तर 1913 मध्ये अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह म्हणजे द फेड या केंद्रीय बँकेची स्थापना झाली. अर्थव्यवस्थेला स्थैर्य देणं आणि असे बँक रन्स टाळणं हेच तिचं काम होतं. हो, पण फेडरल रिझर्व्हला 1930च्या महामंदीच्या काळात सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागलं. द ग्रेट डिप्रेशन. हो, ती एक भयंकर मंदी होती. कंपन्या बंद पडत होत्या, लाखो लोक बेरोजगार झाले होते, लोकांकडे खर्चायला पैसाच नव्हता. अर्थव्यवस्था पूर्णपणे थांबली होती. अशावेळी अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरू करण्यासाठी बाजारात जास्त पैसा ओतण्याची गरज असते, जेणेकरून लोकांना स्वस्तात कर्ज मिळेल, ते खर्च करतील आणि कंपन्या पुन्हा उत्पादन सुरू करतील. बरोबर, पण फेडरल रिझर्व्ह असं करू शकत नव्हतं, बरोबर? नाही, करू शकत नव्हतं. ते जास्त नोटा छापू शकत नव्हते. कारण गोल्ड स्टँडर्डच्या नियमानुसार प्रत्येक नोटेमागे त्यांच्या तिजोरीत सोनं असणं बंधनकारक होतं आणि त्यांच्याकडे सोनं मर्यादित होतं. म्हणजे त्यांचे हात बांधले गेले होते. अगदी फेडरल रिझर्व्हची अवस्था खूप बिकट झाली होती. अर्थव्यवस्थेच्या गाडीला धक्का मारण्यासाठी पैशाचं पेट्रोल ओतायची गरज होती, पण त्यांच्या पेट्रोल पंपावर म्हणजे सोन्यावर बंधने होती. आणि वरून लोक घाबरून बँकेतून राहिलेलं सोनंही काढून नेत होते. अगदी आपल्या आजी आजोबांसारखं. ते नेहमी म्हणायचे की बँकेवर विश्वास ठेवू नका, खरं धन म्हणजे घरात असलेलं सोनं. आता कळतंय की ती मानसिकता कुठून आली होती. अगदी तसंच. आणि आपलं सोनं वाचवण्यासाठी फेडने एक उलट निर्णय घेतला. त्यांनी व्याजदर वाढवले. काय वाढवले? हो, गाडीतून पेट्रोल म्हणजे सोनं चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी व्याजदर वाढवून गाडीलाच कुलूप लावलं. याचा परिणाम असा झाला की कर्ज आणखी महाग झालं आणि थांबलेली अर्थव्यवस्था आणखीनच खोल गर्तेत गेली. म्हणजे चांगला उपाय करण्याच्या नादात त्यांनी परिस्थिती आणखी बिघडवली. मग यातून बाहेर कसं पडलंय? इथेच तिसरी आणि आजपर्यंतची सर्वात मोठी, सर्वात धाडसी मानसिक उडी घेतली गेली. अच्छा. 1933 मध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी एक आदेश काढून अमेरिकन नागरिकांना सोनं बाळगण्यावर बंदी घातली आणि त्यांना आपलं सोनं सरकारकडे जमा करायला लावलं. अरे देवा. आणि त्यानंतर अनेक वर्षांनी 1971 मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी डॉलरचा सोन्याशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरही पूर्णपणे तोडून टाकला. एक मिनिट, थांबा. मला हे नीट समजू द्या. म्हणजे तुम्ही म्हणताय की माझ्या पाकिटातली 500 रुपयांची नोट, जिला मी इतकं महत्त्व देतो, तिच्यामागे सोनं नाही, काहीच नाही? काहीच नाही. फक्त रिझर्व्ह बँकेचा एक शब्द आहे. फक्त एक शब्द. आणि त्यावर तुमचा, माझा, सगळ्या 13 कोटी लोकांचा असलेला विश्वास. तो विश्वास काढून घेतला तर तो फक्त एक रंगीत कागदाचा तुकडा आहे. अविश्वसनीय आहे. आपली संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था याच सामूहिक कथेवर चालते. या पैशाला फियाट मनी म्हणतात. फियाट हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे असं होऊ दे किंवा सरकारचा आदेश. अच्छा. म्हणजे सरकारने ठरवलं हा कागद आतापासून पैसा आहे आणि आपण सगळ्यांनी ते मानलं, बस इतकंच. हे तर म्हणजे आपली संपूर्ण अर्थव्यवस्था, शेअर बाजार, आपलं भविष्य हे सगळं फक्त एका विश्वासावर टिकून आहे. याला कोणताही भौतिक आधार नाही. हे खरं आहे. हेच वास्तव आहे. आणि म्हणूनच ही तिसरी मानसिक उडी सर्वात मोठी आहे. आपण गायींपासून सोन्यावर आलो, सोन्यावरून सोन्याच्या वचनावर म्हणजे नोट्सवर आलो आणि आत्ता आपण फक्त वचनावर आलो आहोत. त्यामागे आता सोनं नाही. मग जर सगळा खेळ फक्त विश्वासाचा आहे, तर आजही जगभरातली सरकारं आणि केंद्रीय बँका सोनं का खरेदी करत आहेत? चीन, रशियासारखे देश सोन्याचे डोंगरच्या डोंगर उभारत आहेत असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे. हे का? कारण विश्वास ही खूप नाजूक गोष्ट आहे बरं का. जेव्हा लोकांना किंवा देशांना आपल्या सरकारच्या वचनावर किंवा दुसऱ्या देशाच्या चलनावर, उदाहरणार्थ डॉलरवर, शंका वाटू लागते, तेव्हा ते पुन्हा त्या जुन्या मूळ विश्वासाकडे वळतात. सोन्याकडे. हो.
सोनं हे महाबाई आणि आर्थिक अनिश्चिततेपासून बचावाचे एक साधन म्हणजे हेज बनलं आहे. म्हणजे जेव्हा सरकारं खूप नोटा छापतात आणि चलनाचं मूल्य कमी होतं किंवा राजकीय अस्थिरता वाढते, तेव्हा लोकांना कागदी वचनांपेक्षा सोन्याचा ठोसपणा जास्त सुरक्षित वाटतो. अगदी बरोबर. चीन आणि रशियासारखे देश अमेरिकन डॉलरवरील आपलं अवलंबित्व कमी करण्यासाठी सोनं खरेदी करत आहेत. त्यांना माहिती आहे की डॉलरचं मूल्य शेवटी अमेरिकन सरकारच्या वचनावर टिकून आहे. त्याऐवजी हजारो वर्षांपासून टिकलेलं सोनं त्यांना जास्त विश्वासार्ह वाटतं. आणि याच विचारातून आजच्या काळात एका नव्या गोष्टीचा जन्म झाला आहे, ज्याला डिजिटल सोनं म्हटलं जातंय, बिटकॉइन. हो, काही लोक बिटकॉइनला डिजिटल सोनं म्हणतात. यामागे 2 मुख्य कारणं आहेत. हां. पहिलं, ते सोन्यासारखंच मर्यादित आहे. जगात जास्तीत जास्त फक्त 21 दशलक्ष बिटकॉइन अस्तित्वात येऊ शकतात. सरकार हव्या तेवढ्या नोटा छापू शकतं, पण नवे बिटकॉइन तयार करण्यावर गणितीय मर्यादा आहे. आणि दुसरं कारण म्हणजे त्यावर कोणत्याही एका सरकारचं किंवा केंद्रीय बँकेचं नियंत्रण नाही. ते विकेंद्रित म्हणजे डिसेंट्रलाइज्ड आहे. बरोबर. म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होतीये का? फियाट मनीवरील अविश्वासातून लोक पुन्हा एकदा अशा गोष्टीकडे वळत आहेत जी दुर्मिळ आहे आणि कोणाच्याही नियंत्रणात नाही. हाच तर सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. एका बाजूला आपल्याकडे सरकारी नियंत्रणातला फिएट पैसा आहे आणि दुसऱ्या बाजूला सोनं आणि बिटकॉइनसारख्या गोष्टी आहेत ज्या कोणत्याही एका सत्तेच्या नियंत्रणात नाहीत. हे एका अर्थाने विश्वासाचं युद्ध आहे. पण एक गोष्ट नक्की, कितीही तंत्रज्ञान बदललं तरी हजारो वर्षांपासून मानवाला भुरळ घालणारा हा चमकदार पिवळा धातू आजही आपल्या मानसिकतेत आणि जागतिक अर्थव्यवस्थेत एक महत्त्वाचं स्थान टिकवून आहे. तर आज आपण पैशाच्या प्रवासातल्या 3 मोठ्या मानसिक उड्या पाहिल्या. पहिली उडी होती उपयोगी वस्तूंवरून, म्हणजे गायींवरून, सोन्यासारख्या केवळ सामूहिक विश्वासावर चालणाऱ्या धातूवर. हो. दुसरी उडी होती प्रत्यक्ष सोन्यावरून त्या सोन्याचं वचन देणाऱ्या कागदी नोटांवर. बरोबर. आणि तिसरी आणि सर्वात मोठी उडी होती सोन्याचा आधार पूर्णपणे काढून टाकून केवळ सरकारी वचनावर आणि विश्वासावर चालणाऱ्या फियाट पैशावर. या सगळ्यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. आपली संपूर्ण आर्थिक व्यवस्था ही आपण एकमेकांना सांगितलेल्या एका कथेवर, एका विश्वासावर उभी आहे. ती कथा आहे की सरकारने छापलेल्या या कागदाला मूल्य आहे. पण जर भविष्यात कोणत्या तरी मोठ्या संकटामुळे मोठ्या संख्येने लोकांनी ही कथा नाकारली आणि सोनं, बिटकॉइन किंवा कोणत्या तरी पूर्णपणे नव्या कथेवर विश्वास ठेवायला सुरुवात केली, तर आपल्या आजच्या जगाचं काय होईल?